नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण माहिती जाणून घेऊयात जे सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेला आहे, की मोदीजींनी काही दिवसांपूर्वी एक देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे, की पुढील 1 वर्षासाठी सोने खरेदी करू नका. त्यानंतरनं पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. परदेशी आपण जे पर्यटनासाठी जातात ते कमी करा आणि त्यानंतरनं तेलाचा वापरही कमी करा. तर याचाच अर्थ काय? की सोने बंद होणार आहे का? तर नाही आहे. तर आपला भारत देश हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर सोन्याचे कंझ्युम करतो. अ, भारत देश हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठा गोल्ड कंझ्युमर देश आहे. म्हणजेच काय? तर दरवर्षी आपण सुमारे 750 टन हे सोनं परदेशातून खरेदी करत असतो आणि सरकारी आकडेवारीनुसार भारत दररोज जवळपास 1,776 कोटींचं सोनं हे आयात करत आहे. म्हणजे दर तासाला आपण 80 किलो सोनं हे परदेशातून आयात करतो. तर याचा परिणाम आपल्या रुपयांवर होतो. कारण परदेशामध्ये रुपया चालत नाही. परदेशामध्ये डॉलर चालतो आणि आपल्या ₹92 1 डॉलर बनतो. त्यामुळे आपला जो परकीय चलन साठा आहे ना, याच्यावरती ताण तयार झालेला आहे. तर देशाच्या जी आपली इकॉनॉमी आहे, याच्यावरती डबल प्रेशर तयार झालेला आहे. तो फक्त सोन्यामुळेच झालाय का? तर नाही. तर तो कच्च्या तेलामुळे आपल्या डॉलरचा खर्च वाढत आहे. आपण जे परदेशातून कच्चं तेल आहे, ते जास्त प्रमाणात आयात करत असतो. त्यामुळे काय झालंय, पश्चिम आशियातील तणाव वाढल्यामुळे क्रूड ऑइलच्या किमतीही सातत्याने वाढ होत आहे आणि जर भारताने जास्तीत जास्त सोन्याची खरेदी केली किंवा कच्च्या तेलाची खरेदी केली, तर देशाला अधिक डॉलर खर्च करावे लागतील आणि याचाच परिणाम काय होईल, की आपला जो रुपया आहे तो कमकुवत होणार आहे आणि महागाई प्रचंड वाढणार आहे. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे धोक्यात येणार आहे. त्यामुळे मोदीजींनी आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे, की तुम्ही सगळ्यांनी मदत प्रयत्न करा, सपोर्ट करा, जेणेकरून आपल्या देशाचा आर्थिक दबाव हा कमी होईल. तर मोदीजींच्या आव्हानाचा अर्थ फक्त सोने खरेदी करू नका असा आहे का? तर नाही. तर त्यांच्या मते देशाची इकॉनॉमी ही मजबूत ठेवायची आहे. त्यानंतरनं सरकारने दुसऱ्याही गोष्टींचे आवाहन केलं आहे, जसे की कारपूलिंगचा वापर करा. त्यानंतरनं जो काही परदेशी प्रवास आहे तो टाळा. त्यानंतरनं जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. जेणेकरून इंधनाची बचत होईल. जास्तीत जास्त ई-वाहने असतील त्यांचा वापर करा. त्यानंतरनं त्यांनी अजून एक पर्याय दिला आहे, की आपलं जे आय-टी सेक्टर आहे ते खूप मोठं आहे. त्यासाठी त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सांगितला आहे. जेणेकरून जाण्या-येण्याचा जो काही इंधन साठा आहे त्याची बचत होईल. आणि याचा म्हणजे सर्वात जास्त परिणाम हा जास्त होणार नाही आपल्या देशावरती. आणि काही गावाकडचे जे काही लोकं आहेत, काही महिला भगिनी आहेत, त्यांना असं वाटतं, की आता सोनं बंद होतंय की काय? त्या घाबरून गेलेल्या आहेत. तर असा काही त्याचा अर्थ नाही आहे. देशाची आर्थिक परिस्थिती एक स्टेबल करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून आपल्यावरती गरिबीचे सावट येणार नाही. आपला देश हा दुसऱ्या देशांच्या तुलनेत व्यवस्थित वाटचाल करेल. धन्यवाद. अ, तर आपण आपल्या देशाचे नागरिक असल्याने आपली एक जबाबदारी बनते, की आपण एक जबाबदार नागरिक राहिले पाहिजे आणि जे आपले पंतप्रधान म्हणतायत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे.